अब दर्द भी घुटने टेकेगा। आज दोन्ही राष्ट्रवादी पुण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील। सुप्रिया सुळे, अजित पवार एकाच मंचावर येणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन सोलापुरात फडणवीस सभेला करणार संबोधित। नाशिक नंतर आज संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेपूर्वी रोड शोही होणार। आज सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्रा दौरा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देणार पळ। मनपा प्रचाराचे शेवटचे 4 दिवस, आज अजित पवारांचा पुण्यात रोड शो। एमआयएम भाजपसाठीच काम करतं, त्याचं प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं। काँग्रेस खासदार इम्रान प्रताप गढींचा अकोल्यातून हल्लाबोल। पश्चिम रेल्वेच्या आज 250हून अधिक लोकल रद्द, 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर। ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, माजी पोलीस महासंचालक पांडे यांच्यासह 3घांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। नवी मुंबईच्या सानपाड्यात उमेदवाराच्या कार्यालयासमोर करणीचा प्रकार, जेवण, दारू, रक्त, मडकं आणि फळांची सालं ठेवली। शरद पवार गटाच्या डिंपल ठाकूरांच्या कार्यालयासमोरचा प्रकार। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी, आरोपींमध्ये मुख्य सूत्रधाराचाही समावेश। सोलापूरच्या सभेतून असदुद्दीन ओवैसींचं अजित पवारांना खुलं आव्हान, म्हणाले भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून 3 मिनिटात अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन। जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी आरजेडी प्रमुख लालू यादवांसह कुटुंबांविरोधात आरोपपत्र निश्चित, दिल्ली न्यायालयानं दिले आदेश। राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रन, भरधाव कारनं 18 जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू। इराणमध्ये गृहयुद्ध भडकलं, सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक मालमत्ता पेटवल्या। व्यापार करारावरून संपर्कवाद, मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा, भारताकडूनही इन्कार। विश्वासू देशांनाच बरोबर घेणार, गाझामध्ये सैन्य पाठवण्यावरून इस्रायलनं पाकिस्तानला झिडकारलं।